महात्मा फुले बहुउद्देशीय सामाजिक संस्था कुमठानाका सोलापूर यांच्या वतीने वार्षिक बैठक व नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली। बैठकीच्या वेळी अध्यक्ष संगीताताई बिराजदार व संपादक मल्लय्या स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीची सुरुवात करण्यात आली। प्रमुख उपस्थिती प्रतीक्षाताई, प्रवीण दादा निकाळजे, ॲडव्होकेट अंजलीताई बाबरे मॅडम, मीराताई घंटकांबळे, संगीताताई बिराजदार, संपादक मल्लय्या स्वामी, गौतम चौधरी, श्रीकांत मामा हुवाळे आदी मान्यवर उपस्थित होते। यानंतर महात्मा फुले बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड खालीलप्रमाणे करण्यात आली। उत्सव अध्यक्ष शहबाजबाई शेख, उपाध्यक्ष पवन भैया सोनवणे, संतोष बॉस कोरे, खजिनदार राहुल वाघमारे, सचिव सम्राट मस्के, शुभम निखंबे, कार्याध्यक्ष अजय माघाडे, विजय माघाडे, सल्लागार विनोद सुतकर, दिनेश सोनवणे, मिरवणूक प्रमुख प्रबुद्ध वाघमारे, राज धेडे, दीपक सोनवणे, बाळू पुटघे, बंदीनवाज शेख, नागनाथ सोनवणे, श्रीकांत होवाळे, प्रसिद्धी प्रमुख संदेश सत्राळकर, अनुष सत्राळकर, विराट मस्के, मयुरेश माने, हर्षद मस्के, हानी सिंगरेड्डी, संदेश झेंडे या सर्व नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असून यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या। मंडळाची खंबीर साथ पपन भाऊ मस्के, मार्गदर्शक ऋषिकेश भैया वाघमारे, संस्थापक अध्यक्ष आतिश गायकवाड। आदरणीय व्यासपीठ व व्यासपीठावर सर्व मान्यवर सर्वांना माझा सप्रेम जय भीम। सर्व आता जे निवड झालेले पदाधिकारी आहेत त्यांना सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आणि इतकंच आता ताईंनी सांगितल्याप्रमाणे मी इतकं सांगू इच्छिते की जयंती करा, मिरवणूक करा, जे काय आपण करायचं आहे ते कायद्यात राहून करा। कारण कसं आहे आपली म्हणजे आपल्याला काय माहिती नसते कायद्याची, आपण काहीतरी करतो मग हे कलम लावा ते कलम लावा, विनाकारणच हाकनाक म्हणजे आपल्याला ह्याला फेस करावं लागतं पोलीस स्टेशन वगैरे। त्याच्यामुळे इतकं सांगू इच्छिते की आपण सर्वांनी शिस्तीत शांतीत आपली जयंती साजरी करूया सर्वजण मिळून। आणि पपन दादा मस्के नेहमी खूप छान सुंदर असे कार्यक्रम घेत असतात। सगळा कार्यक्रम जो आहे तो खूप शिस्तीत होतो आणि आम्हाला इथं बोलून प्रत्येक वर्षी सन्मान देतात। मला आज या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून बोलवले त्यासाठी मी दादा मस्केची खूप खूप आभारी आहे। आणि सर्वांची खूप खूप आभारी आहे की तुम्ही आतापर्यंत थांबून म्हणजे घरातले सगळे कामं सोडून कार्यक्रम हा थांबून तुम्ही सगळा अटेंड केला, त्याच्यामुळे सर्वांचे धन्यवाद। जय भीम। तक्षशिला नगर कुमठानाका येथील वार्षिक सभा जयंतीची संपन्न होत आहे। तरी तक्षशिला नगरमधील सर्व माता आणि भगिनी सन्माननीय व्यासपीठ यांना जय भीम। दरवर्षी इथं पपनभाऊ मस्के जे काही महामानवाची जयंती असते ते प्रत्येक उत्साह आनंदाने आणि प्रेमाने साजरा करतात। तसंच येथील माझ्या माता भगिनी कुठलाही कार्यक्रम असू द्या, विशेष जे काही बाबासाहेबांचं नाव म्हणलं की त्याच्या अंगात येतं। बाबासाहेबांचं नावाचं जे काही उत्साह आम्ही साजरा करतो त्याला सर्व माझ्या माता भगिनी मन भरून आणि आनंदाने उत्साहाने उपस्थिती साजरी करते, त्याच्याबद्दल ते त्यांचे धन्यवाद करते। आणि हे जे कुमठानाच्यामधून जे आमचे जे सर्व मंडळ प्रत्येक पीएम प्रतिष्ठान असू दे, अजून इथली प्रतिष्ठान आणि पीएम हे सर्व जे जयंती काढतात ही अशी बघत राहा जाणार आहे अशी चांगली जयंती काढते। तरी ह्या वर्षी पण सर्व युवकांनी आणि महिलांनी त्या जयंतीमध्ये सहभाग नोंदवून आपल्या कुमठानाक्याचं नाव शोभित करावं, तेवढं बोलून माझ्या दोन शब्द संपवले। जय भीम। उद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त उपस्थित असलेले सर्व मान्यवर व महानगरपालिकेतील सर्व नागरिक त्यांचे मी प्रथम आभार मानतो, कारण मला बोलून येतं आज तुम्ही
करून माझ्या हस्ते सत्कार केला, त्याबद्दल मी आपले आभार मानतो. व आंबेडकर जयंती, डॉक्टर बाबासाहेब यांची जयंती साजरी करा, चांगल्या थाटामाटात साजरा करा व कुठलेही नियम व अटी आपण त्याचं पालन करून आपण जयंती व्यवस्थितरित्या साजरी करू. व आज जे पदाधिकारी यांची निवड झाली आहे त्यांनाही मी अधिक शुभेच्छा देतो व पुढच्या भावी वाटचालीस मी शुभेच्छा देतो. माझे 2 शब्द संपवतो. भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स बुद्धं आहे. माझं कन्स्ट्रक्शन आणि मॅनेजमेंटमध्ये हे एमटेक पूर्ण झालेलं आहे. पण मी माझ्या समाजासाठी मला काय करता येईल का बघत आलोय आपण, कशी सध्या परिस्थिती आहे, काय चालू आहे. यामुळे शिकलेल्या लोकांना राजकारणात उतरणं गरजेचं वाटलं. त्यामुळे मी म्हटलं की बघावं आणि आपले विचार मेन तरी चांगले असायला पाहिजेत. बाबासाहेबांनी आपल्याला काय सांगितलंय, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. जेव्हा तुम्ही स्वतः कमवता, कमवून झाल्यावरच माझं तर मोस्टली मत आहे की राजकारणात या, समाजकारणात या, समाजासाठी आपल्याला काय